नमस्कार मित्रो, बरेच लोक म्हणत आहेत की म्युच्युअल फंडचा जमाना गेला आणि आता युलिपचा प्लॅनचा जमाना आला. खरंच आहे का? या बजेटमध्ये म्युच्युअल फंडच्या मॅच्युरिटीवर शॉर्ट टर्ममध्ये 20 आणि लॉंग टर्मवर 12.5% कॅपिटल गेन टॅक्स लागल्यामुळे जे पण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणारे लोक आहेत त्यांचा यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी उत्साह व इंटरेस्ट राहिलेला नाही आणि हे लोक LICच्या युलिप प्लॅनमध्ये भरभरून पैसे इन्व्हेस्ट करत आहेत. कारण LICच्या वार्षिक प्रीमियम 2.5 लाखाच्या मॅच्युरिटीवर कुठचा पण टॅक्स लागत नाही. पूर्णच्या पूर्ण मॅच्युरिटी ही टॅक्स फ्री आहे. शेअर मार्केटच्या या स्कीममध्ये आपण शेअर मार्केटप्रमाणे रिटर्न पण मिळणार आणि रिटर्न्सवर आपल्याला 1 रुपया पण टॅक्स द्यायची गरज नाही. शिवाय आपल्याला यात रिस्क कव्हर पण मिळते, ज्यामुळे तुमचे बेनिफिट्स पण वेगळे आहेत. आज LICचे युलिप प्लॅन उच्च असे रिटर्न देत आहेत. फॉर एक्झाम्पल, काही वर्षापूर्वी आलेली निवेश प्लस जी 18% रिटर्न्स देत आहे किंवा काही महिन्यापूर्वी आलेली इंडेक्स प्लस 31% पर्यंत रिटर्न देत आहे. तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करून कोणाला आपला टॅक्स भरायचा आहे? आता 2.5 लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणारा व्यक्ती म्युच्युअल फंडमधून ही रक्कम विड्रॉल करून LICच्या युलिप प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करत आहे. उदाहरणार्थ, तुम्ही 2.5 लाख रुपये दरवर्षी 25 वर्ष LICच्या युलिप प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करता आणि त्यातून 15% जरी रिटर्न्स आले तरी मॅच्युरिटीला 6 करोड मिळतील आणि त्यावर 1 रुपया पण टॅक्स भरायची गरज नाही. आणि हे 6 करोड रुपये तुम्ही म्युच्युअल फंड आणि अन्य असेट म्हणून घेतला तर तुम्हाला त्यावर 12.5% कॅपिटल गेन द्यावा लागेल, जो लगभग 75 लाख रुपये असेल. त्यामुळे तुम्हाला मोठे नुकसान होईल आणि हेच कारण आहे की आता सगळे लोक LICच्या युलिप प्लॅनमध्ये भरभरून इन्व्हेस्ट करत आहेत. त्यामुळे तुम्ही पण कशाला थांबला आहात? खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती आपली अपॉइंटमेंट बुक करून तुमच्या बजेटनुसार लवकरात लवकर आपली LICची युलिप योजना समजून घ्या आणि मॅच्युरिटी पण टॅक्स फ्री घ्या. तुम्हाला युलिप योजना समजवण्यात आम्हालाही खूप आनंद होईल. मग उशीर करू नका, लगेच फोन करा. धन्यवाद.